रुपाली ठोंबरेंची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करा, तृप्ती देसाईंची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी. तर खरात प्रकरणात रुपाली ठोंबरेंनी आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे. वाचाळवीर प्रवक्त्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ शकते, तृप्ती देसाईंची टीका. एप्स्टीनलाही मागे टाकेल असं खरातचं काम. खरातसोबत असणाऱ्या सर्व मंत्री आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे. खरातसोबत असणाऱ्यांना 6 आरोपी करणं गरजेचं. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी. अशोक खरात व्यक्तिगत कसा होता हे मला माहीत नव्हतं. एकनाथ शिंदे आणि मी मंदिरात फक्त दर्शनासाठी गेलो होतो. खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यावर केसरकर यांचं स्पष्टीकरण. राज्यभरातील भोंदूबाबांचं सरकार काय करणार? भोंदूगिरीच्या विरोधात शासनाने मोहीम राबवली पाहिजे. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंनी सरकारला सवाल करत विचारणा केली. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. रात्री उशिरा वर्षा निवासाने भेट. सूत्रांची माहिती. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रकारावर मुख्यमंत्री फडणवीस नाराज. निवडणुकीत शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळीवर मुख्यमंत्री नाराज. पोलिसांनी सातारा झडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद भाजपला भेट दिलं. साताऱ्यातील राड्यावर मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलिसांवर गंभीर आरोप. जैसी करनी वैसी भरणी. शिंदे गटात सर्व डरपोक लोक, त्यांना फायली दाखवल्या जातील. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंची टीका. मराठा आंदोलक मनोज जरांगे आज दुपारी 2 वाजता आझाद मैदानावर येणार. धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू. दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करा. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत विरोधकांची मागणी. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून कारवाई करण्याचं आश्वासन. वडाळ्यात भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाडांचं कार्यालयाची तोडफोड. सराईत गुन्हेगार कैलास पठारेने कार्यालय फोडल्याचं समोर. तोडफोड केल्यानंतर कैलास पठारे फरार. पोलिसांकडून शोध सुरू. सोलापुरात जिल्हा परिषद आणि महापालिकेत विरोधी पक्ष नेताच नाही. महापालिकेत 62 वर्षांनंतर तर जिल्हा परिषदेत 24 वर्षांनंतर विरोधी पक्ष नेता नसणार. कल्याण डोंबिवली पालिकेतील काँग्रेसच्या नवनियुक्त गटनेत्या कांचन कुलकर्णींचा पदग्रहण सोहळा. सत्कार स्वीकारतानाच कांचन कुलकर्णी भावूक. जनहिताची कामं आणि काँग्रेसची भूमिका आक्रमकपणे मांडणार, कांचन कुलकर्णींचा निर्धार. केरळमध्ये निवडणूक आयोगानं पाठवलेल्या पत्रासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर भाजपचा शिक्का. सत्ताधारी सीपीआय पक्षाची निवडणूक आयोगावर टीका. तर लिपिक चूक असल्याचं केरळच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण. लोकसभेचं डिलिमिटेशन 2011च्या जनगणनेनुसार होणार. अमित शहा यांनी विविध राजकीय पक्षांच्या खासदारांशी केली चर्चा. लोकसंख्या हा निकष डिलिमिटेशन नसणार. नवीन निकषांनुसार महाराष्ट्रातील लोकसभा खासदारांची संख्या आता 72 होणार. मराठा आरक्षण प्रकरणी मुंबई हायकोर्टात विविध याचिका दाखल. आरक्षणासंदर्भातील याचिकांवर 8 एप्रिल रोजी सुनावणी होणार. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, निजामुद्दीन जमादार आणि संदीप मानेंच्या पूर्णपीठासमोर सुनावणी होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सुनावणी. यापूर्वीच्या सुनावणीत आरोपींना व्हिडिओ पुराव्यांची कॉपी देण्याचे सरकारी पक्षाला कोर्टाने आदेश दिले होते. या संदर्भातील युक्तिवादाला आज सुरुवात होण्याची शक्यता. डॉक्टर संग्राम पाटलांकडून इंग्लंडला परतल्यानंतरही तपासात सहकार्य करण्याचं मुंबई उच्च न्यायालयाला लेखी हमीपत्र. पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा त्यांच्यावर आरोप. डिजिटल अरेस्ट स्कॅमसाठी वापरला जाणारा व्हॉट्सअॅप आयडी ब्लॉक करणार. गृह मंत्रालयाच्या एका समितीकडून व्हॉट्सअॅप कंपनीला निर्देश. स्काईपसारखे सुरक्षित फीचर्स लागू केले जाणार. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अधिक सक्षम होणार. या योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालय नियमाप्रमाणे रुग्णांना मोफत उपचार देत नसतील तर कारवाई होणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची विधानसभेत माहिती. 1 कोटींच्या लाच प्रकरणात सीबीआयकडून आयएएस अधिकाऱ्यासह इतरांवर गुन्हा दाखल. आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्या विरोधात एफआयआर दाखल. मुंबईतील मेसर्स ईस्ट अँड वेस्ट बिल्डर्स कंपनीवरही गुन्हा दाखल. देशात झालेल्या मृत्यूप्रकरणी एक पेन ड्राईव्ह तपासायला किती वेळ लागतो? मुंबई हायकोर्टाचा सवाल. 24 तासात अहवाल द्या. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं.
अभिनेता शाहरुख खानकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात फेटाळला। या प्रकरणातील एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी 24 मार्चला होणार। 6 वर्षांपासून बंद असलेलं लालबागमधील भारत माता सिनेमागृहाची दारं अखेर उघडणार। सिनेमागृह सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी खुलं होणार असल्याची व्यवस्थापनाची माहिती। निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती धारावीतील धार्मिक वस्तूंबाबत निर्णय घेणार होता। समितीच्या सर्वेक्षणातून 423 धार्मिक वास्तूंची ओळख पटली। राज्य सरकारची विधान परिषदेत माहिती। राजमाता जिजाऊ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बसचं आज लोकार्पण होणार। विधिमंडळाच्या प्रांगणात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार। मुंबईतील 177 कोटींच्या टुरिस्ट फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट। मुख्य आरोपी ओलेना स्टोयनला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा। ईडीने केलेल्या अर्जाला न्यायालयाची मंजुरी। वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूप्रकरणी स्पष्टीकरण सादर करा, नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूवर 23 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा कोर्टाचे आदेश। नंदुरबारमध्ये पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरल्यानं पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी। नंदुरबारसह शहादा शहरातील पंपावरही वाहनांच्या रांगा। गर्दीमुळे पेट्रोल पंपावर गोंधळाचं वातावरण। कोल्हापूरच्या कागलसह मुरगुडमध्ये रविवारी पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरल्यानं गोंधळ। अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या। वाहनधारकांची झुंबड लक्षात घेत काल दुपारनंतर काही पेट्रोल पंप बंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजीसाठी रिक्षांच्या रांगा। एलपीजी गॅस उपलब्ध होत नसल्यानं शहरातील रिक्षाचालक अडचणीत। गॅस नसल्यानं शहरातील अनेक पंप बंद। सुरू असलेल्या पंपावर गर्दी। नागपुरात काही पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक। इंधन साठ्याच्या कमतरतेमुळे पेट्रोल पंप चालक अडचणीत। धंतोली परिसरात बॅरिकेड लावून पेट्रोल पंपावर वाहनांचा प्रवेश बंद। पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरल्यानं बेळगाव शहरातील पंपावर रात्री वाहनधारकांची गर्दी। रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। नागपूरच्या काही भागात अद्यापही घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा। सिलेंडरसाठी एचपीच्या गॅस गोडाऊन बाहेर लोकांची गर्दी। ऑनलाईन नोंदणीस अडचणी येत असल्यानं ग्राहक त्रस्त। सर्वसामान्यांचं घरकुल महागणार। घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरात टनामागे 10,000 रुपयांची वाढ। कच्च्या मालाचा तुटवडा आणि लोखंडी खनिज कोळशाच्या किमती वाढल्याचा परिणाम।